शहर की जनता, शहर के दर्शकों को हमने बताया था कि जिस प्रकार से उल्लासनगर महानगर पालिका में वार्डों की रचना हुई, आने वाले कुछ ही समय में उल्लासनगर महानगर पालिका में चुनाव होने हैं, जिसके चलते हुए जो नगर की जो रचना बनाई गई है उसमें ज़्यादातर उल्लासनगर महानगर पालिका के जो बीजेपी के नगर सेवक और आरपीआई पार्टी के जो नगर सेवक हैं उनके वार्डों से काफ़ी छेड़छाड़ हुई है। ऐसा आरोप भारतीय जनता पार्टी के नगर सेवक और आरपीआई पार्टी के भगवान बालाराव ने लगाया है, जिसके चलते हुए किसी भी व्यक्ति, किसी भी आमदार, किसी भी नगर सेवक को कोई भी नगर की रचना में कोई आपत्ति हो तो वह ऑब्जेक्शन सजेशन 14 फरवरी तक दे सकता है। तो आज भारतीय जनता पार्टी के तमाम नगर सेवक, आमदार आज उल्लासनगर महानगर पालिका पहुंचे, जिसमें प्रमुख तौर आमदार कुमार आलानी, आमदार गणपत गायकवाड़, नगर सेवक महेश सुक्रमानी, नगर सेवक भगवान बालाराव, राजेश वांखेड़े, प्रदीप रामचंदानी, नीलेश बोबरे, शेरी लुंड, मनु खेमचंदानी, तमाम पार्टी के कार्यकर्ता और पार्टी के पदाधिकारी आज ऑब्जेक्शन सजेशन पर उल्लासनगर महानगर पालिका में उन्होंने अपने ओर से जिन जिन वार्डों में, जिन जिन पैनलों में उन्हें जो फेरफार की गई थी, जिसके वजह से वहां के चुने हुए प्रतिनिधियों ने वहां पर ऑब्जेक्शन लिया और ऑब्जेक्शन का पत्र उन्होंने वहां पर महानगर पालिका में जमा करवाया। इस विषय पर आमदार गणपत गायकवाड़ का यह कहना था कि बीजेपी अपने ओर से पूरी तैयारी में हर पैनल में चुनाव लड़ेगी और पूरी ताकत से वह जीत के भी आएगी। उन्होंने कहा कि जिस प्रकार से वार्डों को तोड़ा मरोड़ा गया है, जो नगर की रचना बनाई जाती है उसमें कुछ नियम होते हैं, उस नियम को दरकिनार करके नगर रचना बनाई गई है, जिसके लिए भारतीय जनता पार्टी के तमाम नगर सेवक आज इकट्ठा होकर उल्लासनगर महानगर पालिका में अपने ओर से ऑब्जेक्शन जमा करवाते हैं। उसके बाद उप महापौर भगवान बालाराव का भी यही कहना था। आइए सुनते हैं क्या कहते हैं आमदार गणपत गायकवाड़ और उप महापौर भगवान बालाराव। क्या है उनको ऑब्जेक्शन, वार्डों की जो रचना बनाई गई है वह उसमें किसको दोषी ठहराते हैं, सुनते हैं। वो कम है या फिर कहीं ना कहीं भाजपा को इससे जो है नुकसान होगा इस वार्ड रचना से? भाजपा को कौन सी भी वार्ड रचना रहेगी तो उसमें फायदा ही है, लेकिन आम आदमी को जो योजना मिलनी चाहिए, जो काम होना चाहिए, उससे आम आदमी को तकलीफ नहीं होना चाहिए। भाजपा तो हर वार्ड में, हर प्रभाग में अपना पावरफुल तरीके से चुनाव लड़ेगी। ओके, तुम्हाला मी नकाशा सगळे दाखवतो. ही लाचची बाउंड्री आणि याच्यावरती हा आरचा नकाशा आहे त्यांचा. तर इथपर्यंत घेतलंय. हे हनुमान मंदिर इथे आहे. हे मंदिर तुम्हाला दिसतंय, हे मंदिर आहे. इथून वरती हनुमान नगरचं पूर्ण एरियाच घेतलेली. वाड्याचा प्रश्नच नाही. इकडे महाराजची हद्द आहे, इकडे अंबरनाथची हद्द आहे, इकडे आडणी. तर त्याच्यात कुठल्याच याच्यामध्ये त्याचा समाविष्ट करण्यात आला म्हणजे पूर्णपणे 2017 मध्ये पूर्ण समाविष्ट आहे. 2012 समाविष्ट आहे. तुम्हाला दोन्ही नकाशे दाखवतो मी. हा तुमचा आताचा नकाशा, हा 2000 याचा पूर्ण नकाशा मी तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये ही हद्द बघा उल्हासनगर नकाशाची आणि आताचा 2022 चा नकाशा आहे. 2022 च्या नकाशामध्ये 2022च्या नकाशामध्ये ही हद्द आहे. तुम्ही बघा, या हद्द आणि ह्या हद्दीचा काही संबंध आहे का? हा हद्द आहे, हा प्रभाग त्यांनी निर्माण केलाय. म्हणजे कुठेच हे नाही. जाणून 8 ते 10 हजार लोकांना वंचित ठेवण्याचा हा षडयंत्र उल्हासनगर महानगरपालिकेच्या आणि काही तथाकथित राजकीय पुढाऱ्यांनी केलेला आहे. माझा याला आक्षेप आहे. या संदर्भामध्ये ही मी भूमिका 12 आणि 2017च्या निवडणुकीमध्ये 7 नंबर पॅनल हा माझा पटलाचा भाग. त्याच्यामध्ये आपला हनुमान नगर आणि तो परिसर भागातला जो परिसर आहे, रामदेव नगर वगैरे या परिसराचा भाग माझ्या प्रभागामध्ये येत होता. पण 2022च्या निवडणुकीमध्ये हा पूर्णपणे प्रभाग 38 नंबरचा वार्ड आहे. 2022 डीपीच्या हिशोबाने हा बनवलेला आहे. त्या निवडणुकीमुळे पूर्ण भागाला कट मारलंय आणि पूर्ण हा भाग जो भाग आहे, हा जो भाग आहे इथून तो पूर्ण भाग या मतदार यादीमधून नकाशामधून वगळलेला आहे. आणि ह्या लोकांना कुठेच समाविष्ट केलं नाही. कुठेतरी समाविष्ट 1 ते 5 नंबरमध्ये कुठे समाविष्ट केलं असेल ते त्यांनी दाखवावं. इकडे एकाकडे महाराजची हद्द आहे, एकीकडे अंबरनाथची हद्द आहे, दुसरी आडनाथची हद्द आहे. असे असतानाही या पूर्ण 7.5 ते 8 हजार लोकांच्या मतदार यादीच्या लोकांना कुठे टाकलंय हे प्रशासनाने सांगावं.